रामकृष्ण हरी माऊली आज 9 दिवस 9व्या दिवसात आमचे वारकरी मुळगाव वारकरीचे संस्थेचे गोंयसुद्धा वारी येयलेली आहा ही आगळी वेगळी आणि हे टाकून दिलेले आमच्या वारकऱ्यांनी आयज 9 दीस एके लायनीत आणि आता उरले फक्त 3 दीस उरले हे 3 दीस आता अंत तुमकां भेवपाक लागले माऊली रामकृष्ण हरी। मुळगाव वारकरी संस्थेला आज वैद्यकीय सेवा पुरवलेले हे तरुण डॉक्टर मेडिकल कॉलेजचे हे विद्यार्थी आणि आर पाटील मेडिकल कॉलेजचे पण डॉक्टर्स इथं आहेत। आम्ही त्यांच्याविषयी त्यांची प्रतिक्रिया विचारून घेऊया। डॉक्टर साहेब आपलं नाव? मी सचिन सूर्यवंशी, मी मूळता कुपवाडचा आहे। सेवांकुर भारत ही संस्था जी आहे त्या संस्थेच्या मार्फत आणि सामानिक काका जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्फत आम्ही सेवा पुरवतो। त्यात आता आम्ही जवळपास 5-6 दिवस झाले काम करतो। दिवसभर दिवसा सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत सगळे आमचे जे सहकारी असतात ते काम करत असतात। त्यात आमच्या उपक्रमाचे प्रमुख श्री उदय सर यांच्या मार्फत हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केला। त्यानंतर त्यांनी ही सगळी गणना आखली। त्यानंतर त्यात पल्लवी मॅडम, आर्ची, वेदांत, प्रतीक्षा, आशिष सर, आलिशा अशा सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर आमचं मार्गदर्शन म्हणजे सामान्य परिवार आणि सामान्य काका यांच्यातर्फे सर्व सेवा पुरवल्या जातात। एकच उपदेश होता की वारकऱ्यांची सेवा करायची, निस्वार्थ भाव ठेवायचा आणि अशीच सेवा पुढे चालू ठेवायची। सामान्य काकांच्या मार्गदर्शनाने आम्हाला ही सेवा करायला भेटली, आमचं भाग्य म्हटलं पाहिजे। याच्या पुढे उदय सर थोडं अनुभव सांगतील आपला। जास्ती काही सांगायचं नाही, फक्त मागच्या 25 तारखेपासून तर आता 1 तारखेपर्यंत जे 6 दिवस आम्ही हा उपक्रम इथं चालवला त्यामधून दुसऱ्याला देण्यापेक्षा स्वतः शिकण्यासारखं बरंच काही मिळालं आम्हाला। तुम्ही आता जेव्हा हे थकले भागलेले वारकरी पायी चालत इथं आपल्या तो सासगावपर्यंत पोहोचलेत, त्याविषयी तुम्ही जेव्हा त्याला सेवा देतात तेव्हा नक्की तुमच्या भावना काय असतात? जेव्हा सेवा देतो तेव्हा आमच्या मनात असं काही नसते की हे इकडनं आले कसे आहेत, काही नाही। आम्ही डायरेक्ट सरळ त्यांना बसवतो, त्यांची मसाज वगैरे करून देतो। त्यात असं काही भावना नसते की आपल्याला काही भेटणार आहे की नाही, काही अपेक्षा न करता आम्ही त्यांची भावना करतो। त्यांना काही लागलेलं असलं तर त्याचं ड्रेसिंग वगैरे, काही दुखत असलं तर त्यासाठी मेडिकल वगैरे प्रोव्हाइड करतो। आणि हे सगळं सामान्य काकांमुळे साध्य झालं आहे, फक्त त्यांच्यामुळे। म्हणजे आमचेच भाग्य की आम्हाला सेवा करायला भेटली। की कुठल्या वयाचे जास्त वारकरी आपल्यासोबत सेवा घ्यायला येतात? खरं तर वयस्कर जे वारकरी असतात त्यांचा म्हणजे त्यांच्याकडून तर आम्हाला हे मार्गदर्शन भेटतं की एवढं वय होऊ नये, पण त्यांची जी निष्ठा बघून ते अजूनही म्हणजे आपला जो काय बोलतात त्याला प्रेरणा घेऊन ते चालत जातात। त्यांच्या पायाला फोडे आले असतील बघून तरीसुद्धा ते त्यांचं चालणं कायमचं ठेवतात। त्याच्याकडून आम्हाला प्रेरणा भेटते की आपणही डॉक्टर असून फक्त डॉक्टर म्हणजे मेडिसिन नाही देणं, पण बाकीचंही काम करणं हे आमचं कर्तव्य आहे। आपल्या माझ्याकडं हे घेतलं ना माऊली ना, ही माऊली आमचे ओम म्हणतात। हे बघा माऊली Hare Hare
मुळगाव वारकरी 15वी वारी आज दुपारचा 20वा तासगाव येथे होता, तेव्हा या डॉक्टरनी इथं सेवा दिली. मी त्यांचं अभिनंदन करतोय आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. मी संदीप सिन्हारी, मेडन मीडियासाठी तासगाव फाटा. रामकृष्ण हरी.